नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आपल्या चॅनेलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मैत्रिणींनो, तुमच्या घरामध्ये जर वातावरण सतत मरगळलेलं असतं, तसंच घरामध्ये पैसा टिकत नाही आहे, घरातील कर्ती व्यक्ती सतत आजारी पडत असेल किंवा तुमच्या मुलांचं लग्न जमत नसेल किंवा घरातील मुलगी सतत कोणत्या ना कोणत्या तरी आजारात असेल, घरामध्ये सतत भांडणं होत असतील किंवा मुलीचं लग्न न जमल्याने किंवा मूलबाळ होत नसेल, तर अशी बरीच कारणं आपल्या घरामध्ये सतत समस्या चालू असतात बघा. आणि हे कुठं ना कुठेतरी थांबावं असं जर तुम्हाला वाटत असेल, तर तुम्ही तुमच्या कुलदेवताचा शोध घ्यायला हवा. तर आपल्यापैकी बऱ्याच लोकांना आपली कुलदेवता कोणती आहे हेच माहिती नसतं बघा. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की कुलदेवता आपली कशी ओळखायची आणि तिची आपण या मध्ये कशी सेवा करायची ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. जाणून घेण्यापूर्वी चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना सुद्धा हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तर मैत्रिणींनो, लक्षात घ्या की आपण ज्याप्रमाणे कुळाचा वंशाची वृद्धी करणं आणि सर्वांचं रक्षण करणं हे कुलदेवतेचं काम असतं बघा. आणि कुलदैवत हे वडिलांसमान, तर कुलदेवी ही आपल्या आई समान असते. ज्यांना फक्त कुलदेवी माहीत असेल तर त्यांनी कुलदेवीलाच कुलदैवत मानावं आणि तिची पूजा अर्चा करावी. पण ज्यांना कुलदैवत माहीत नसेल तर काय करावं हा प्रश्न अनेकांना भेडसावत आहे. तर चला आपण जाणून घेऊयात की कुलदेवताचा शोध घेऊयात आपण. ठीक आहे. आता मी तुम्हाला सांगणार आहे की काय सर्वप्रथम करायचं बघा. आपण कुलदेवतेचा आपला शोध कसा घ्यायचा, तर सर्वप्रथम आपले आई वडील किंवा वडिलांचे सख्खे चुलते व त्यांची मुले किंवा आजोबांच्या भावांची मुले जर हयात असतील तर, किंवा त्यांची मुले, यालाच आपण काय म्हणतो, भावकी असं म्हणतो बघा. या भावकीतल्या लोकांकडून आपण कुलदेवतेची माहिती मिळवू शकतो. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही काय करू शकता बघा. जर तुम्हाला तुमचे मूळ गाव व मूळ आडनाव जर माहीत असेल ना, तर तुमचे आजोबा किंवा पणजोबा किंवा ज्या गावामध्ये पूर्वीपासून वास्तव्यास राहत होते ना, तिथे जाऊन तुम्ही चौकशी करू शकता आणि अशा प्रकारे सुद्धा कुलदेवतेचा शोध तुम्ही लावू शकता. त्याच्यानंतर तुम्ही काय करू शकता बघा, अजून एक गोष्ट, तुमचं जे आडनाव आहे ते कुळ असतं, म्हणून आपल्या आडनावाचं व आपल्या जातीचं, समान आडनावाचे अनेक कुळ वेगवेगळ्या जातीत पण असतात बघा. म्हणून फक्त स्वजातीचं कुळ लोकांना विचारून कुलदेवतेचा सुद्धा आपण शोध घेऊ शकतो. आता ज्या समाजानं आपल्या कुळातील सर्व माहिती जतन करून ठेवलेली आहे, उदाहरणार्थ बघा, राजपूत, राठोड, मराठा समाज, चौहान समाज, चौहान वंश असे जे आहेत ना, त्या लोकांनी आपला कुळाची कुलदेवता, अशा समाजातील कुळाची कुलदेवता शोधणं सोपं जातं. परंतु ज्या कुळाची माहिती जतन नसल्यास त्यांना कुलदेवतेचे पुस्तक श्री स्वामी समर्थ केंद्रामध्ये किंवा पुस्तक विक्रेता दुकानामध्ये सुद्धा मिळतं. त्यात जमल्यास आपले आडनाव शोधायचं, मूळ आडनाव, आणि आपली कुलदेवता मग शोधण्याचा प्रयत्न करायचा. आता ज्या गावामध्ये आपल्या कुळातील लोक मोठ्या संख्येने राहतात ना, अशा गावामध्ये शोध घ्यायचा आणि तिथे जाऊन आपण चौकशी करायची. जिथे कुळ किंवा कुळातील व्यक्ती मोठ्या संख्येने राहतात तेथे कुळाच्या कुलदेवतेचे मंदिरसुद्धा असतं बघा. तर दुर्गा सप्तशती, आपण नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण करायचं आणि पारायण करण्याआधी आपण संकल्प करायचा. तर संकल्प करताना देवीला हात जोडून सांगायचं की हे जगज्जननी, मी कुलदेवतेचा शोध घेत आहे आणि मला मार्गदर्शन कर. मग दुर्गा सप्तशतीचं पारायण करायचं आणि पारायणाच्या शेवटच्या दिवशी 9 कुमारी कन्यांना भोजन द्यायचं. त्याचबरोबर त्यांची ओटी भरायची आणि जवळच्या एका सुवासिनीची सुद्धा तुम्ही या ठिकाणी तेव्हा ओटी भरायची. असं केल्याने काय होतं बघा, त्या सुवासिनीच्या तोंडून तुमच्या कुलदेवतेचं नाव येईल अथवा काहीतरी मार्गदर्शन मिळेल किंवा तुम्हाला काहीतरी क्लू मिळेल. अशा कुलदेवीपर्यंत पोचण्याचा मार्ग अशानं रिकामा होईल तुमचा बघा. तसंच दर मंगळवारी सिद्धकुंजिका स्तोत्र म्हणत राहायचं किंवा त्यामध्ये सिद्धकुंजिका मंत्र देखील तुम्ही दर मंगळवारी म्हटला
तर रात्री झोपेत सुद्धा कुलदेवतेची अनुभूती तुम्हाला नक्कीच होईल किंवा कुलदेवीपर्यंत पोहोचण्याचा मार्ग तुम्हाला नक्कीच सापडेल. त्याच्यानंतर अजून एक गोष्ट तुम्ही करू शकता की घरामध्ये तुमच्या सुवासिनी स्त्रीने कुलदेवतेच्या नावाने जर घट ठेवला असेल, तुमच्या घरामध्ये कलशाची स्थापना जर केली असेल, तर काय करायचं, तर दर गुरुवारी त्या घटाला तुम्हाला पूजा करायची आहे, तिची विधिवत, आणि तिला वेणी घालायची. असं केल्यानं त्या स्त्रीला दुसऱ्या सुवासिनी स्त्रीकडून कुलदेवतेबद्दल काहीतरी माहिती, अथवा तिला रात्री झोपेमध्ये हिरवी साडी, हिरव्या बांगड्या, कपाळावर कुंकू आणि मोठं मंगळसूत्र घातलेली ओळखीची सुवासिनी स्त्री येऊन तिला कुलदेवीबद्दल मार्गदर्शन करते बघा. वरील प्रमाणे आता मी जे तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे कोणतेच उपाय काम करत नसतील तर काय करायचं, तर वर्षातून एकदा केव्हाही काय करायचं, मंगळवारी एका ताटामध्ये ओटी, खण, नारळ व हळद कुंकू अक्षदा घ्यायच्या, देवाऱ्यातील देवासमोर ठेवायच्या आणि म्हणायचं की हे माझी आई कुलदेवी, तू जिथे कुठे असशील तर या तुझ्या लेकीनं ही तुझी ओटी ठेवली आहे, ती तू मान्य करून घे आणि आम्हा पोरा बाळांना सुखी ठेव, तुझ्यापर्यंत पोचण्यास तूच काय तो मार्ग दाखव. आणि नंतर तुमच्या घरातील आई किंवा सासू किंवा अशी स्त्री जी तुमची सखी आहे, जी तुम्हाला मदत करते अथवा तुमचं मार्गदर्शन करतं ना, अशा स्त्रीची तुम्ही ओटी भरायची. आता ज्यांना ग्रामदैवत, कुलदैवत, कुळदैवत, मूळ पुरुष, कुळपुरुष हे माहीत असतं ना, त्यांनी सर्व काही एका डायरीमध्ये लिहून ठेवायचं बघा. यामध्ये कुलदेवतेचं नाव असू दे, स्थळ असू दे, मूळ पीठ असू दे, या सर्व गोष्टी आपण लिहून ठेवायच्या. का? कारण पुढच्या पिढीपर्यंत ही माहिती पोचवावी म्हणून आपण कुलदेवतेची या संदर्भात सर्व माहिती आपण लिहून ठेवायची. आणि मुलांच्या लग्नानंतर ती काय करायची, आपण पुढच्या डायरीमध्ये ज्या लिहिलेलं आहे ना, आपण ती सुनेला किंवा तिच्या संसाराच्या सुखासाठी मुलाकडे आपण ती डायरी सोपवायची, जेणेकरून त्यांना कुलदेवतेच्या शोधाखातर कोणासमोरही हातपाय पसरावे लागणार नाही. तर आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही समस्या, अडचणी येत असतात, कामामध्ये यश येत नसतं, तर बऱ्याच वेळा काय होतं, तर आपण आपल्या कुलदेवतेची सेवा करत नाही बघा. म्हणून अशा घटना आपल्यासोबत घडत असतात. त्यासाठी आपण आपली कुलदेवी कोणती आहे किंवा कुलदेवता कोणता आहे हे सर्वप्रथम आपण शोधून काढणं खूप महत्त्वाचं आहे. हे शोधून काढून त्याच्यानंतर आपण आपल्या कुलदेवतेचा कुळाचार नेहमी करत जावा आणि मग बघा, तुम्हाला नक्कीच तुमच्या संसारामध्ये फरक पडलेला दिसून येईल, तुमच्या समस्या कमी होताना दिसून येतील. आणि जर तुम्हाला तुमची कुलदेवता माहीत असेल तर या नवरात्रीमध्ये नक्कीच तुम्ही तुमच्या कुलदेवतेची ओटी भरून घ्या आणि तिची सेवा करायला सुरुवात करा. आणि त्याचबरोबर या नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायणसुद्धा नक्की करा तुमच्या घरामध्ये. अतिशय प्रभावशाली असं या ग्रंथाचं पारायण केल्यामुळं मिळणारं सुख आपल्या पदरात पडतं बघा. म्हणून तुम्ही या नवरात्रीमध्ये नक्कीच दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण करा. तर आजची ही झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करते आणि आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवते. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींनासुद्धा हा व्हिडिओ नक्की शेअर करा. भेटूयात अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.